डॉ. विनायक एक 45 वर्षांचा अनुभवी डॉक्टर पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात काम करत होता। त्याचा चेहरा शांत, कपाळावर गंध, कपडे नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित। तो फक्त वैद्यकीय ज्ञानावर नाही तर स्वामी समर्थांच्या कृपेवरही पूर्ण श्रद्धा ठेवणारा होता। त्याच्या केबिनमध्ये स्वामी समर्थांचा फोटो होता आणि ऑपरेशनला जाताना तो नेहमी श्री स्वामी समर्थ म्हणायचा। एका दिवशी एका 25 वर्षांच्या तरुणाला अपघातात जबर मार लागला। मेंदूला गंभीर इजा झाली होती आणि शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक होती। अनेक डॉक्टर घाबरले होते, पण विनायक शांत होता। तो मनात म्हणाला, स्वामी समर्थ आहेत तिथे भीतीस कारण नाही। शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी त्याने नेहमीप्रमाणे स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले। हे स्वामी, मी फक्त एक निमित्त आहे, खरी शक्ती तुमचीच आहे। तो स्वतःवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून ऑपरेशन थिएटरमध्ये गेला। शस्त्रक्रियेदरम्यान अचानक रुग्णाचा रक्तदाब खूपच घसरला आणि त्याचे हृदय थांबण्याच्या स्थितीत आले। टीम घाबरली, पण डॉक्टर विनायक धैर्याने श्री स्वामी समर्थाचा जप करत योग्य उपाय शोधत राहिला। डॉक्टर विनायकला अचानक एक नवीन उपाय सुचला। तो त्वरित तोच उपाय अंमलात आणतो आणि काही क्षणातच रुग्णाचे हृदय पुन्हा ठोके देऊ लागते। नर्स आणि बाकी टीम आश्चर्यचकित होते, हे कसे शक्य झाले? अखेर शस्त्रक्रिया यशस्वी झाली, रुग्ण वाचला। टीमने डॉक्टर विनायकचे कौतुक केले, पण तो हसत म्हणाला, मी नाही, हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने झाले आहे। त्या तरुणाच्या आईवडिलांनी डॉक्टर विनायकला हात जोडून धन्यवाद दिले। त्यांनी विचारले, डॉक्टर साहेब, तुम्ही एवढ्या तणावात सुद्धा घाबरत नाही, तुमचे रहस्य काय? तो हसत म्हणाला, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, चिंता सोडा, भीती बाळगा, मग आयुष्यात कधीही पराभव होणार नाही। त्या दिवसानंतर अनेक सहकारी डॉक्टर आणि रुग्णांनीही स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली। स्वामी समर्थांचा महिमा रुग्णालयात पसरत गेला। जो स्वामी समर्थांना रोज आठवतो, कोणतीही संकट त्याला अडवू शकत नाही। श्री स्वामी समर्थ।